हिंगणगाव आदरकी रस्त्यावरील सुळवस्ती येथे दुपारी धक्कादायक घटना घडली असून धोम बलकवडी प्रकल्पाच्या पोटकालव्यामध्ये पोहण्यासाठी उतरलेले 3 परप्रांतीय तरुण सिमेंट पाईपमध्ये अडकल्याने त्यांचा जागीच गुदमरून मृत्यू झाला। मृतांमध्ये 20 ते 35 वयोगटातील ओडिशा राज्यातील तरुणांचा समावेश आहे। या दुर्घटनेत ज्योतिराम नाईक, श्रीराम जगाई हेब्रम, सतीश बिवजी नाईक तिघेही मूळचे ओडिशा राज्यातील असून कामानिमित्त सातारा जिल्ह्यात वास्तव्यास होते। या घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तिन्ही युवकांचे मृतदेह सिमेंटच्या पाईपमधून बाहेर काढले असून या घटनेची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।